पुणे कार अपघात प्रकरणामध्ये चर्चेत असलेला बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन सुद्धा समोर आलंय। मात्र पुणे पोलिसांच्या आशीर्वादामुळेच अग्रवाल कुटुंब कायद्याच्या कचाट्यातून सुटत राहिलं, वाचत राहिलं। पण आता हिट अँड रन प्रकरणामुळे पुन्हा एकदा हे सगळं प्रकरण, या कुटुंबियांची पार्श्वभूमी चर्चेत आली आहे, समोर आली आहे। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलानं आपल्या आलिशान कारखाली दोघांना चिरडल्याची घटना रविवारी घडली। या प्रकरणी पोलिसांनी विशाल अग्रवालला बेड्या ठोकल्या। आता अपघाताच्या घटनेनंतर अग्रवाल कुटुंबाचे एक एक कारनामे समोर येऊ लागले। अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आले। शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसलेंनी अग्रवाल कुटुंबावर हे गंभीर आरोप केलेत। अग्रवाल फॅमिली ही टोटल गुन्हेगार माइंडेड फॅमिली। यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तुम्ही संपूर्ण पोलीस स्टेशनला बघा। तुम्ही पुण्यातल्या पुणे स्टेशन मध्ये जावा आणि त्यांचे रेकॉर्ड काढा। यांच्यावर 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर। अजय भोसले हे मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आहेत। 2009 साली विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती। मुंडवा परिसरात प्रचार रॅली दरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता। त्या गोळीबारात अजय भोसलेंच्या वाहन चालकाला गोळी लागली होती। या प्रकरणी विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्यावर आरोप करण्यात आला होता। सुरेंद्र अग्रवालनं डॉन छोटा राजनला सुपारी दिल्याचं तपासात समोर आलं होतं। म्हणजे जर्मन बेकरीजवळ पहिलं फायर त्यांनी माझ्यावर केलं। बरोबर, ते एवढे जवळ गोळी मारली, पण गोळीच निघली नाही, मिस फायर झाला। मग त्याचा पाठलाग करत आम्ही 2 किलोमीटर पर्यंत गेलो। वेस्टिन हॉटेल आता जे नवीन झाले त्यावेळेस नव्हतं, ते त्यावेळेस बांधकाम चालू होतं। तर तिथं त्याला उडवायला आम्हाला एक 15-20 फुटाचा गॅप होता। त्यांनी बघितलं गाडी खूप जोरात येणार आहे, आता आम्ही त्याला उडवायच्या तयारीत होतो। त्यांनी फिरून दुसरी गोळी मारली, ती माझ्या इथं ग्लासवर लागून माझ्या मित्राच्या छातीत घुसली होती। अजय भोसले यांचे सुरेंद्र अग्रवालचा भाऊ राजकुमार अग्रवालशी मैत्री होती, तर सुरेंद्र कुमार आणि राजकुमार अग्रवाल मध्ये संपत्तीचा वाद होता। त्या वादातून सुरेंद्र अग्रवालने अजय भोसलेच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप आहे। सुरेंद्र कुमार अग्रवालनं बँकॉकमध्ये छोटा राजनची भेट घेतल्याचं तपासात उघड झालं होतं। सध्या या प्रकरणी कोर्टात खटला सुरू आहे। सीआयडीने तपास व्यवस्थित केला नाही। मी सीआयडीला कायम सांगत होतो की बाबा ह्यात मेन कल्पेट, मेन आरोपी हा सुरेंद्र कुमार अग्रवाल आहे। तुम्ही सुरेंद्र कुमारला अटक करा, तुम्ही सुरेंद्र कुमारला अटक करा। त्यांनी शेवटपर्यंत सुरेंद्र कुमारला अटक केली नाही, सगळे पुरावे असतानाही। सुरेंद्र कुमारने त्याच्या बँकेच्या चेकने अकाउंटने पैसे दिलेले आहेत, ते पण तुम्ही बघा, 5-7 कोटी त्यावेळेस दिलेले आहेत। सुरेंद्र अग्रवालचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचं उघड झाल्यानंतर ही पुणे पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल विषयी मावळ भूमिका घेतली होती, असा आरोप अजय भोसलेंनी केला। आता हिट अँड रन प्रकरणामुळे पुन्हा 1.5 दशकांपूर्वीच्या गोळीबाराची घटना चर्चेत आली आहे। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे। पुण्यातल्या या हिट अँड रन प्रकरणाची दखल घेत राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केल्याचं आपण पाहिलं। राहुल गांधींच्या या टीकेनंतर आता पुणे अपघातावरून देश पातळीवर राजकारण रंगलंय।